नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग चालू करतो मी सरळ घरामधून. घरामधून म्हणजे आजचा व्लॉग खूपच मजेशीर होणार आहे मित्रांनो, कारण मी आज जाणार आहे शेतामध्ये यासाठी की आपण लावण करणार आहे मित्रांनो. प्रत्येकदा म्हणजे आमचं जे राहिलेलं ते लावण करणार आहे. आणि मी आत्ता आंघोळ करून नाश्ता करून तयार झालेलो आहे. आणि शेतामध्ये 4 माणसं आहेत मित्रांनो. 4 माणसांसाठी नाश्ता पण बनवून घेतलेले. आता जाणार आहे मी आणि मम्मी जाणार आहेत. आणि मी जाणार आहे नांगनूरला, म्हणजेच रोप आणण्यासाठी जाणार आहे मित्रांनो मी आता चाललोय रोप आणण्यासाठी नांगनूरला. आणि माझ्या मागं बघू शकता, ते आमच्या गावातली पोरं आहेत जे नांगनूरला शाळेला जातात. म्हणजे आमच्या इथं मराठी शाळेचं आहे फक्त मित्रांनो, जे 1ली ते 7वी पर्यंत आहे. आणि 8वी पासून आम्हाला दुसऱ्या गावात जावं लागतं. एक तर कडलगे नाहीतर नांगनूर, असे 2 हायस्कूल आपले वेगवेगळे आहेत. आणि आज आमच्या इथले पोरं सगळे नांगनूरला जातात. काही कडलगे पण जातात आणि काही नांगनूरला जातात. ज्यांना जे चांगलं वाटतं तिथं जातात. आणि मी आता चाललो आहे नांगनूरला रोप आणण्यासाठी. चला तर भेटूया, मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट रोप आणण्याच्या ठिकाणी. मित्रांनो मी पोहोचलो आता नागनूरमध्ये. एक 5-10 मिनिटात मी पोहोचणार आहे रोप टिकायला. आणि तिथून मी रोप घेणार आहे. मित्रांनो रोपवाटिकाला तर पोहोचलोय, पण रोपवाटिकाचे मालकच आलेले नाहीत. आणि आता रोपवाटिकेत जे काम करणार आहेत ते आलेले आहेत. त्यांच्याकडून रोप घ्यायचं येतं. बघूया मालक काय म्हणतात. त्यांना फोन केला आता की त्यांच्याकडून घ्या म्हणून सांगितलेत. बघूया मित्रांनो आता काय म्हणतात ते. मी आता जातो आतमध्ये. रोपवाटिकाचं नाव मात्र एकच नंबर आहे मित्रांनो, बाळूमामा रोपवाटिका. आणि ते बघूनच मला एकदम भारी वाटलं. म्हणजे आमच्याच बाळूमामाचं नाव म्हणजे खूपच भारी मित्रांनो. चला आता बघूया काय म्हणतात ते, आणि त्याच्याकडून रोप घ्यायचे आहेत आपल्याला. मित्रांनो मी आलोय आता आतमध्ये. आणि हे जे आहेत ते रोप आणि अशा प्रकारे हे भरून देतात मित्रांनो पोतीमध्ये. मी पण 2 पोते आणलेलं आहे, बघू शकता इथं तुम्ही. मित्रांनो मी आत्ता आलोय रोप घेऊन. या पोतीमध्ये मी रोप भरलेलं आहे. आणि आत्ता मी 8 ट्रे घेऊन आलोय मित्रांनो. अजून 5 ट्रे आणायला जायचं आहे मला परत, कारण माझ्या गाडीवरती आणि मला माझ्या 2 पोतीमध्ये ते 13 ट्रे बसले नाहीत. त्यामुळं मला परत इथं जावं लागणार आहे. म्हणून मी आता काय केलो आहे, 2 पोती आणून इथं ठेवणार. आणि हे 1 पोती रिकामं करून याच्यामध्ये 5 ट्रे बसतात मित्रांनो. आणि हे घेऊन मी परत जाणार आहे आता. तोपर्यंत यांचं काम चालू येईल. जे 4 माणसं येऊन बसलेत सकाळपासून मित्रांनो. बसलेत म्हणजे त्यांचं काम चालू आहे. त्यांनी तंबाखूमध्ये काहीतरी करतात, ते अजून माहीत नाही मला. मी आत्ता चालू शेतात जाऊन बघतो. हे रिकामं करतो पहिल्यांदा, मग नंतर ते जाऊन आणणार आहे मी अजून. चला पोचतो मी शेतात पहिल्यांदा मित्रांनो मी पोचलो शेतात. आणि हे रोप इथं काढून ठेवलेत. पोती रिकामी केलेली आहे मी. रिकामी केल्यानंतर आपल्याला लावायचं आहे मित्रांनो या शेतामध्ये. दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हे जे शेत आहे ह्यामध्ये लावायचं आहे आम्हाला. इथं लावणार आहे. आता चालूच करतात मित्रांनो. आता हे बघा इथं चालू पण केलेले आहेत मित्रांनो. आता लावायला हे लावत चाललेले आहेत. एक बघा मित्रांनो, अशा प्रकारे लावतात हे. आणि आमची मम्मी बघा मित्रांनो, मम्मी एक पुढे टाकत चाललेली आहे. ते समोर म्हणजे ते मागून लावत येतात ते. अशा प्रकारे लावून चालू आहे मित्रांनो आमचं, बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता रोप लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता जर तुम्ही बघितलं असाल, रोप लावायला सुरुवात झालेली आहे आमच्या इथं. आणि मी आता परत चाललो आहे जे राहिलेले 5 ट्रे आहेत ते रोप आणण्यासाठी. मित्रांनो राहिलेलं 5 ट्रे मी घेऊन चाललो आहे. बघू शकता इथं मागं पोटी ठेवलेली मी. आणि मी आता चाललो आहे घेऊन. त्यांना पेमेंट सगळं केलेलं आहे मित्रांनो. आता सगळं जाणार तिथं लावायला चालू पण आहे. आणि हे पण लिहून देणार, म्हणजे सगळं लावून कंप्लीट करणार आहेत ते. चला दाखवतो तुम्हाला आता शेतात काय चालू आहे ते. मित्रांनो रोप घेऊन मी थोडं स्टाईल मारताना हातात रोप घेतलेले आहेत मी आता. मित्रांनो जे मी करेन ते माझ्या अंगलटात असते.
आणि मी आता 910 रोप आणले होते आणि ते पण कमी पडलेत आम्हाला. आता मागच्या वेळेस पण ऊस कमी पडले होते मित्रांनो आम्हाला 5-6, आणि आता पण 1-2 ट्रे रोप कमी पडलेले आणि ते पण आणायला जायचं आहे मला परत आता. म्हणजे एकाच कामाला मी 3-3 वेळा लावतो मित्रांनो. मीच उशीर झालो मित्रांनो, कारण यांचं लावणं संपलं होतं. दाखवतो तुम्हाला यांचं लावणं. बघा मित्रांनो, आमच्या ह्या सरीला रोप कमी पडलेलं आहे. मित्रांनो फायनली आम्ही अर्धच काम सोडून घरी चाललोय. म्हणजेच आता दुपारी मम्मी पप्पा येऊन ते लावणार आहेत तेवढं, आणि कामाचे जे माणसं होते त्यांचा टाईम झाला मित्रांनो 12:30 वाजलेत आणि ते गेले त्यांच्या घरी म्हणजे ते दुसऱ्याच्या शेतात गेले परत कामासाठी. आणि मी चाललो आता घरी मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, मी असे जे बॅग घेतलेले शाळेत लहानपणी असताना कोण कोण अशा प्रकारे बॅग घेतलेले कमेंट करून नक्की सांगा. मी तर 3 वर्ष असेच बॅग घेतलेले मित्रांनो. माझ्याकडं स्कूल बॅग नव्हता, तर अशाच प्रकारे मी बॅग वापरत होतो. तुम्ही वापरत असाल तर कमेंट करून नक्की सांगा कोण कोण अशा बॅग वापरलेले आहे. आणि आजचा व्हिडिओ इथं संपवतो मित्रांनो. मी आता घरी चाललो आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक पण करा मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो.